नमस्कार. मी परशुराम चंद्रकांत दुरुगडे. आज आपण बिझनेस 2.0 मध्ये आपण आजचा शेवटचा दिवस आणि आपलं बिझनेस प्रेझेंटेशन चालू आहे. मला सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही लहानपणी असताना कधी पाळण्यावर बसलाय का? पाळण्यावर बसलाय? पाळण्यावर बसल्यानंतर मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेला उठताय त्यावेळेला समोरचा तुमचा जो मित्र आहे तो एकतर खाली पडणार आहे किंवा वरती जाणार आहे. वरती कधी जाणार आहे? ज्यावेळेला तिची कॅपॅसिटी तुमच्यापेक्षा डबल असेल, तुमच्यापेक्षा जास्त असेल, अशाच वेळेला तो वरती जाणार आहे. नाहीतर 99.99% तो खालीच जाणार आहे. राम सरांसारखा मी सरांसारखं जर असलो तर 100% समोरचा व्यक्ती खाली जाणार आहे. हे कधी होतं? ज्या वेळेला आपण आपल्या आकस्मिक निधनानंतर एखादी गोष्ट आपल्या फॅमिलीवर येते. कारण का आपला जो इन्कम असतो, आपला जो सोर्स असतो, तो आपण आपल्यावर स्वतःवर किती खर्च करत असतो? तर फक्त 30% खर्च करतो. म्हणजे कशासाठी? तर आपले कपडे असतील, आपला नाश्ता असेल आणि बाकीचे हे असतो. इतर जो आपला खर्च आहे तो आपल्या मुलांचं शिक्षण असेल, मुलांचं लग्न असेल आणि स्वतःची रिटायरमेंट असेल, ह्या गोष्टीसाठी आपण खर्च करत असतो. राहिलेला 70% आपला इन्कम. मग हा 70% इन्कम आपल्या माघारी सुद्धा आपल्या कुटुंबाला व्यवस्थित मिळावा असे प्रत्येकाला वाटतं का नाही? आपण आपल्या मुलाला म्हणतो हा माझा राजकुमार आहे, ही माझी राजकुमारी आहे. मग राजकुमार असेल, राजकुमारी असेल तर राजकुमारीची आई कोण असेल? हो, कोण असेल? राणी, महाराणी ना. मग महाराणीला तुम्ही दारिद्र्यात बघायला तुम्हाला आवडेल का? तुमच्या महाराणीला हे जर तुम्हाला जर कुठंतरी बदलायचं असेल तर मला असं वाटतं की आपण 3च गोष्टीसाठी जगत असतो. एकतरी मुलांचं एज्युकेशन असेल, मुलांचं लग्न असेल आणि स्वतःची रिटायरमेंट असेल. तर मला एक विचारायचं सर्वसाधारण की ह्या गोष्टीसाठी तुम्हाला रिटायरमेंटसाठी फंड किती लागतोय? सर्वसाधारण रिटायरमेंटसाठी 60 नंतर तुम्हाला फंड किती लागणार आहे? 5 कोटी. नाईक साहेबांचं विजन चांगलं आहे, 5 कोटी लागतोय. 5 कोटी फंड लागण्यासाठी तुम्हाला किती वर्ष काम करायला लागणार आहे? तो तुमचा होणार आहे का टप्प्याटप्प्याने ठेवतो म्हणून? तर होणार नाहीये. मुलांचं शिक्षण असेल, मुलांच्या शिक्षणाच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही काय करताय? सरळ बँकेत जाताय, लोन काढून घेताय. लग्न असेल त्यावेळेला लोन काढताय, ते फेडत बसताय. म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडे एक सिस्टम आहे की ऋण काढून सण साजरा करायचा. ऋण काढून सण साजरा करायचा नसेल आणि ह्यातून आपल्याला बगल देऊन आपलं जे रेग्युलर इन्कम आहे त्यामधला थोडासा खारीचा वाटा आपण आपल्या एका बाजूला ठेवून तो गॅरंटेड येतोय का हे पण इतकं महत्वाचं आहे. गॅरंटेड येतोय का हे महत्वाचं. मी का सांगितलं? कारण काल मुरारी सरांनी सांगितलं होतं की असं जाऊन थोडे थांबायला पाहिजे, नंतर आणि असं व्हायला पाहिजे, नंतर आणि असं जायला पाहिजे. हे असं का होतं? कारण का आपण रिटायरमेंट फंडची गोष्टी करतो. आता काल पराशी पाटील सर बोलले की मी ॲसेट क्रिएट केले. 100% सर आनंद आहे, ॲसेट क्रिएट केले. पण ॲसेट क्रिएट करत असताना एक दुसरा मुद्दा आपण लक्षात घेतला का की सिंघानिया साहेबांचं सुद्धा त्यांनी ॲसेट क्रिएट केलं होतं. पण ॲसेट रीच करून तिने पुअर कॅश होते. म्हणजे काय? तुम्ही तुमचा बिझनेस करायला आलाय, बिझनेस डेव्हलप करायला आलाय, बिझनेस मोठा करायला आलाय. तुम्ही 1 2 3 4 5 बिझनेस काय, तुमच्या नावावर शेती आहे, तुमच्या नावावर घर आहे. पण तुमच्याकडे उतार वयात एखाद्या वेळेला तुमच्या नातवाला, तुमच्या मित्राला पार्टी द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. मग अशा वेळेला काय होतं? ॲसेट रीच होते आणि तुम्ही पुअर कॅश होता. मग माझं एक मत आहे की तुम्ही ॲसेट पण रीच व्हा आणि पुअर कॅश होऊ नका. कॅशमध्ये पण श्रीमंत व्हा. हे कधी होणार आहे? तर तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ते तुम्ही अत्यंत योग्य पद्धतीने केलं असेल तर. आणि हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्याला फुल्ली फायनल गॅरंटेड जो इन्कम सोर्स आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता एखाद्या वेळेला म्हणतात की LIC काय. आता नाईक साहेबांनी प्रेझेंटेशन करताना पहिल्याच माझी थोडीशी माहिती खूप चांगल्या पद्धतीने दिली, त्याबद्दल गोष्ट धन्यवाद त्यांचं. काय आहे, मला एज्युकेशन चांगलं करायचं मुलग्याला आणि मी कुठं घालणार आहे? तर अभिनवमध्ये नाही घालणार. का घालणार आहे? तर त्यांची फी जास्त आहे. फी जरी त्यांची जास्त असेल तर त्यांचं एज्युकेशन सुद्धा तेवढं चांगलं आहे. हे त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. तसं आमची कंपनी सुद्धा 60 वर्षासाठी जुनी आहे. त्यांचं मार्केट ओव्हर आहे, कॅपिटल गेन त्यांचं खूप चांगलं आहे, सिक्युअर गॅरंटी आहे. त्यामुळं तुम्हाला जर गॅरंटेड जर करायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्हाला हार्ट अटॅक आलाय आणि तुम्ही BSMS डॉक्टरकडे गेलाय तर काय होणार आहे? काय होणार? तो तुमचा उपचार चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे का? नाहीये. तुम्हाला इन्कम टॅक्स संदर्भात चांगली माहिती पाहिजे, तुम्ही कुणाकडे जाणार आहे? राम सरांच्याकडे. तुम्हाला स्टील चांगलं पाहिजे, तुम्ही कुणाकडे जाणार आहे? कारण का ते योग्य पद्धतीने सांगू शकणार. तुम्हाला तुमच्या मुलग्याला डॉक्टर करायचा आहे, मोठ्या इंजिनियर करायचं आहे, मग तुम्ही कुणाकडे जाणार आहे?
अमोल सरांच्याकडं. का तर ते चांगल्या पद्धतीने समजावू शकतात, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाईडलाईन करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हटला तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तुम्ही मला तुमच्या माध्यमातून काल बाळा सरांना जे रेफर दिलेत ते रेफर तुम्ही मला सुद्धा द्या. माझी एक इच्छा नाही, माझी राम सरांच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट समजलेली आहे की रेफर मागायला किंवा आपल्याला जे हवं आहे ते मागायला अजिबात लाजू नये. आणि निर्लज्ज लोकच धंदा करू शकतात, व्यवसाय करू शकतात. तर मी निर्लज्ज पद्धतीने तुमच्याकडे कमीत कमी 7 वेळाला येणारच आहे. तुम्ही मला बाहेर घालवला तर मी 8व्यांदा तुमच्याकडे येणार नाही, मात्र 7 वेळा मी तुमच्याकडे येणारच आहे, तुमच्या बिझनेसला व्हिजिट देणारच आहे. त्यासाठी मी हे करतो. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक शेवटचा एक मुद्दा आहे, तो सांगतो आणि थांबतो. की परवा दिवशी आपण सगळ्यांनी बघितलं की कुणाकुणाकडे टीम आहेत म्हटल्यानंतर सगळीजण खूप जण पुढे आलती. त्या सगळ्या लोकांना मला एक सांगावंसं वाटतं की तुम्हाला काय वाटतं की तुमचा कामगार राहावा का जावावा? राहिला पाहिजे. मग तो राहण्यासाठी तुम्ही काय करत आहात? तर त्यामध्ये एक छोटीशी टेक्निक मी सांगतो आणि इथं थांबतो, रजा घेतो. की जुन्या काळात लोकांना पेन्शन होती, बरोबर आहे. आपले जे शिक्षक जुने असतील, कोण शेजारी पाजारी कोणतरी असेल, आजोबा, ते आत्ता सुद्धा जगताना एकदम तरतरीत जगतात. तरतरीत जगण्यापाठीचं कारण काय असतं तर गरम पैसा असतो. त्यांचा महिन्याला एक जमा होणारी रक्कम असते, पेन्शन असते. ती पेन्शन त्यांना गरम भाकरी देत असते. त्यांची बायको, त्यांची सून, त्यांचा लेक त्यांना देत नाहीये, तो त्यांचा पैसा देत असतोय. पैसा ज्यावेळेला महिन्याला घरात येतो ना त्यावेळेला त्यांना गरम भाकरी का म्हाताऱ्याला पहिले एक 10 दिवस आणि शेवटचे एक 10 दिवस अगदी पाहिजे तसं मिळतं. मधले 10 दिवस इकडे तिकडे होतं, मान्य करतो, पण पहिले शेवटचे 10 दिवस होतात. हे कशामुळे होतात तर पेन्शनमुळे होतात. आज तुम्हाला जो तुमचा कामगार आहे तो तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे कंटिन्युटी राहावा असं वाटत असेल तर तुम्ही फक्त त्याच्यावर कमीत कमी 10 वर्ष, 15 वर्ष आणि लयच तुम्हाला जास्त वाटत असेल तर 5 वर्ष सुद्धा तुम्ही त्याच्यावर गुंतवणूक करू शकता. म्हणजे काय करायचं आहे, एक सरळ सांगतो, एक पेन्शन प्लॅन घ्या. तुम्हाला दिपाळीला जो बोनस देता तो तुम्ही दिपाळीला बोनस देऊ नका. त्याला सांगायचं तू माझ्याकडे आलास म्हणजे तुझी जबाबदारी, तुझ्या परिवाराची, तुझ्या मुलांची, सगळ्यांची जबाबदारी माझी आहे. मी या गोष्टीसाठी एक काम करू शकतो की असा एक LICचा प्लॅन आहे, ही पेन्शन प्लॅन आहे. तू फक्त 15 वर्ष जरी माझ्याकडे काढलास नंतर जरी मला सोडून गेलास तर मला काही दुःख वाटणार नाही, पण मला एक चांगलं वाटणार आहे की मी तुझ्या आयुष्याचं भलं केलेलं आहे. 15 वर्ष तुम्ही एक थोडा अर्धा प्रीमियम भरा, अर्धा त्याच्या पगारातनं प्रीमियम घ्या. दोघांकडनं प्रीमियम झाला की तो 15 वर्ष भरा. 16 वर्षापासून त्याला होल लाईफ पेन्शन भेटणार आहे आणि त्याच्या पश्चात त्यांच्या मिसेसला आणि त्यांच्या मुलांना सुद्धा ती जी काही बल्कमध्ये रक्कम आहे ती सुद्धा भेटणार आहे. हे जर करून बघा तर तुमचं एक काय होईल, स्वार्थ आणि परमार्थ. तुम्ही पगार देताय, तो उडवतोय, दारू जातोय, सगळा जातोय, त्याचं शिल्लक राहत नाही. पण हे तुम्ही जरासं सामाजिक सेवा करायला शिका, खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. आणि एक सांगतो, माणसात देव शोधतात ना, तिने तुमच्यात देव शोधायला चालू होतील. एवढं मी सांगून थांबतो. धन्यवाद.